तुम्हालाही अशा नवीन रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मस्तपैकी आपलं हे बनवून रेडी आहे. छान तुम्ही बघू शकता, मस्त असं चीज मेल्ट झालेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याचा रोल वगैरे करूनही खाऊ शकता. आजची जी रेसिपी आहे ही माझ्या मुलीला रोज दिली तर ती रोज खाईल आणि 2 टाईम दिली तर 2 टाईम खाईल. त्यासाठी एक अंडं घ्यायचे आपल्याला. एकदम छान अशी लहान मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे, पटकन होते. तुम्हाला टिफिनला द्यायची असली तरी तुम्ही देऊ शकता. मस्तपैकी एक अंडं घेतलेलं आहे मी. छान फेटून घ्यायचं. तुम्हाला माझी मुलगी दिसत असेल तिथंच उभं टाकलेली आहे ती. तिला खूप आवडतं हे. सकाळची एक उरलेली चपाती आहे. आता त्या चपातीचा वापर करून आपण आजची रेसिपी बनवणार आहोत. एक अंडं घेतलेलं आहे मस्त फेटून आणि एक चपाती घ्यायची आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चपाती बनवून घ्या. माझ्याकडं सकाळची आहे म्हणून मी तीच चपाती यूज करणार आहे. तवा ठेवलेला आहे गॅसवर. तवा मस्त छान गरम होऊ द्यायचा. त्याच्यावर मस्त असं तेल सोडून घ्यायचे आपल्याला. तेल छान गरम झालं, तवा छान गरम झाला की आपण जे अंडं घेतलेलं आहे फेटून त्याच्यामध्ये काहीही ॲड करायचं नाही आहे. फक्त अंडं फेटून घ्यायचं आहे आणि फेटलेलं अंडं आपलं जसं आपण ऑमलेट करतो तसंच ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तव्यावर. हाफ फ्राय म्हणता येईल, हाफ फ्रायच करायचं आहे आधी तरी. मस्तपैकी सगळीकडून टाकून घ्यायचं. छान असं पसरून घ्यायचं. त्याच्यावर थोडंसं चटणी मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. जशी तुमची मुलं तिखट खातात तसं तुम्ही ॲड करू शकता. एक कांदा घेतलेला आहे मी असा गोल गोल स्लायसेस करून त्याचे असे कट करून टाकून द्यायचं आपण त्याच्यावर. तुमचे मुलं खात असतील तर टाका, नाहीतर ॲडिशनल आहे ते पण कांदाही. मस्तपैकी आता जी चपाती आहे त्या चपातीला मी घेणार आहे सॉस लावून. सॉस भरपूर लावणार आहे. माझ्या मुलीला सॉस खूप आवडतो. शक्यतो मी तिला रोज देत नाही, पण असं काही वगैरे बनवायचं असेल तर त्याच्यात सॉस छान लागतो. आणि मग आपण घरगुतीच बनवणार आहोत. त्याच्यासाठी मस्तपैकी त्याच्यावर असं चीज घ्यायचं आपल्याला खिसून. चीज भरपूर घालायचे. चीज चांगलं पण असतं. कधीतरी खाल्लेलं ठीकच आहे म्हणायचं. आपण घरी बनवणार आहोत त्याच्यासाठी हेल्दी रेसिपी आहे. मस्तपैकी ती चपाती आपल्याला तव्यावर टाकून घ्यायची आहे. मस्तपैकी त्याला छान असं भाजून घ्यायचे. सगळीकडून छान असं तेल टाकायचे. खरपूसाचा रोल आपल्याला तयार करायचा आहे ह्याचा. मस्त चीज वगैरे मेल्ट होईपर्यंत आपल्याला त्याला छान असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. तुमच्या मुलांना जर अशा रेसिपी आवडत असतील, तुमची मुलं जर खात असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. पटकन होते आणि याच्यासाठी जास्त वेळ लागत नाही. टिफिनलाही कधी उशीर वगैरे झाला, रात्रीची चपाती वगैरे उरलेली असेल तर तुम्ही तिचंही बनवू शकता. मस्त असं माझं आता हे छान भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असा चपातीचा छान कलर आलेला आहे गोल्डन गोल्डन आणि मस्तपैकी आपलं त्याच्यातलं चीज पण छान मेल्ट झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आता मस्तपैकी आता तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यात अजून काही ॲड करू शकता व्हेजिटेबल्स वगैरे. माझी मुलगी खात नाही त्याच्यामुळे मी फक्त कांदा ॲड केलेला आहे. छान असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं. तसं आपण रोल करतो तसंही खाऊ शकता आणि असंही खाऊ शकता. मस्तपैकी त्याचा रोल वगैरे करून घ्यायचा. छान असं प्रेस करून घ्यायचं छान चीज मेल्ट होईपर्यंत. मस्त असं माझं असं बनवून रेडी आहे. मस्तपैकी आता तुम्हाला जर आवडत असेल तर मस्तपैकी चीज वगैरे अजून त्याच्यावर वरी पण तुम्ही खिसून टाकू शकता. त्याचे 2 कट करायचे असे छान आणि आपली रेसिपी रेडी आहे. कशी वाटली नक्की